तर झी 24 तासच्या टू द पॉइंट मधल्या या विशेष मुलाखतीत गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर जमीन लाटल्याचे गंभीर आरोप केले होते। त्या सर्व आरोपांना आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी उत्तर दिलेलं आहे। आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे। सर, झी 24 तासमध्ये आपलं स्वागत आहे। भाजपाचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आहेत त्यांच्यावर आरोप केलेला आहे की त्यांनी मोठ्या प्रमाणात जमिनी हडपलेल्या आहेत। माझ्या माहितीप्रमाणे जयंत पाटलांचा इतका राजकीय प्रवासामध्ये बऱ्याच लोकांना जयंत पाटलांच्या बाबतीमधली माहिती आहे। एक सौजन्यशील राजकारणी म्हणून त्यांना ओळखलं जातं। राजाराम बापू पाटलांचा वारसा आहे। खरं म्हटलं तर राजकारणामध्ये आता वैयक्तिक टीकेबरोबर आरोप प्रत्यारोप होत आहेत। मंत्र्यांनीच त्या ठिकाणी ज्यावेळेला आरोप प्रत्यारोप केले, मला वाटतं की अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं जयंत पाटलांच्या बाबतीमध्ये असेल असं मला वाटत नाही। परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या काळामध्ये एक महिला आपल्यावर अन्याय झाला म्हणून राज्य सरकारकडे डाहो करून फोडत होती। तिच्याकडे कोणी लक्ष दिलं नाही, तिला न्याय देण्याच्या बाबतीमधली भूमिका घेतली नाही। मला वाटतं सगळ्याची चौकशी करावी। झी 24 तासचा टू द पॉइंट हा कार्यक्रम आहे, तो काल प्रसारित झाला। त्यामध्ये त्यांनी एक यादीच आणली होती आणि एक रमेश पोरवाल नावाचे गृहस्थ आहेत तिथले, त्यांचीसुद्धा रुग्णालयात जाऊन त्यांच्या जमीन सही घेतली आणि त्यांची जमीन हडपली असा तो आरोप आहे। मला वाटत नाही, मला महाराष्ट्रातल्या बऱ्याच राजकारण्यांना वाटत नाही की जयंत पाटील असं काय करणार असतील। माझ्या माहितीप्रमाणे सरकार तुमचं आहे। सरकारने चौकशी करण्याच्या बाबतीमधला निर्णय घेतला तर सगळ्यांची चौकशी व्हावी, सगळीच चौकशी व्हावी। फक्त एकतर्फी विरोधकांची चौकशी करण्याच्या बाबतीत मला फारच होऊ नये। जेवढा आरोप झाले त्यांची चौकशी होणं गरजेचं। गोपीचंद पडळकर म्हणतात की जयंत पाटील टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतात, परंतु मी आधीच कार्यक्रम करतोय अशा प्रकारचं बोलतोय। असं आहे की सांगलीमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते म्हणून जयंत पाटील हे मातब्बर नेते आहेत। आता अनेक लोकांना दबावाखाली अनेक लोकांना अशा प्रकारचं राजकारण करून फोडण्याचा प्रयत्न होतोय। जयंत पाटील हे फुटत नाही म्हटल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे त्यांना घेरण्याचा प्रयत्न होतोय, परंतु मला वाटतं ते टप्पा निश्चितपणाने यशस्वी करते। एक शेवटचा प्रश्न, जयंत पाटील जसे म्हणतायत तसं गोपीचंद पडळकर म्हणतात की महाराष्ट्रातील जनतेच्या मनामनात मी आहे। हे जनता ठरवेल, महाराष्ट्रातल्या मनामनात जनता ठरवेल कोणाकोणाच्या मनात कोण कोण आहे। जनतेचा अधिकार जनता ठरवते। आम्ही कसं सांगायचं की मी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे, हे जनतेने ठरवायचं असतं।